नमस्कार मंडळी. आपण लास्ट व्लॉगमध्ये बघितलं होतं की एज्युकेशनल सिरीज आपण सुरू करणार होतो आणि त्याचा पहिला एपिसोड ॲक्च्युली मला अपलोड करायला उशीर झाला, कारण मध्यंतरी मी 8 दिवस जरा सुट्टीवर होते आणि मग MP जबलपूर वगैरे बघून आलो, तिथला एरिया मांदवगड वगैरे, त्यामुळे झाला उशीर मला हा व्लॉग ॲक्च्युली टाकायला. पण आज 10वीचा रिझल्ट लागलेला, सगळीकडे ॲडमिशनची गडबड चालू आहे आणि आपण त्या अनुसार आपण 10वी नंतरचे वेगवेगळे कोर्सेस आपण बघणार आहोत. त्याच्यातला आजचा पहिला एपिसोड जो आहे तो स्किल एज्युकेशन मधला ITI मधले जे ॲडमिशन्स आहेत त्याच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. आपल्याला माहिती असेल की आपल्या भारतामध्ये पूर्वी गुरुकुल पद्धत होती. सगळेजण अवेअर आहेत. गुरुकुल पद्धतीमध्ये होतं काय की जीवन शिक्षण दिलं जायचं. जीवन शिक्षण म्हणजे काय? रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असलेलं शिक्षण. मग क्षत्रियांना त्यांना क्षत्रिय काय म्हणतात, स्किल सेट्स जे आहे ते एनहान्स करण्यासाठी लागणारं शिक्षण दिलं जायचं. बाकीचे जे आहेत त्यांना इतर रिलेटेड शिक्षण दिलं जायचं. आणि मुलगा लहान असताना त्या गुरुकुलमध्ये गेला की तो पूर्णपणे स्वावलंबी होऊन तो बाहेर पडायचा. मग राजाचा मुलगा असो, नाहीतर तो इतर कोणा ब्राह्मणाचा, गरीब ब्राह्मणाचा मुलगा असो, दोघांना इक्वली ट्रीट केलं जायचं आणि त्याच माध्यमातून इक्वालिटीचे शिक्षण त्यांना आपोआप मिळायचं. त्याला काही वेगळं शिक्षण देण्याची गरज नव्हती आणि त्याच्यातनं मैत्रीचे बंध बांधले जायचे कायमस्वरूपी. आणि याच्यातनं खूप चांगल्या मैत्रीच्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात पूर्वीच्या काळातल्या. तर ती गुरुकुल सिस्टीम होती ज्याच्यामध्ये जीवन शिक्षण दिलं जात होतं, जे दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक होतं त्या काळी. काळ बदलत गेला, शिक्षण पद्धती बदलत गेली. त्याच्यानंतर आपल्याकडे इंग्रजांचं ज्यावेळेस राज्य आलं ना, त्या इंग्रजांच्या राज्यामध्ये त्यांना ॲक्च्युली मॉडर्न शिक्षण पद्धती आली खरी, पण ते होते राज्यकर्ते आणि त्यांना राज्यकर्त्यांना लागत होते त्यांच्या हाताखाली काम करणारी लोक. कारकुनी थोडक्यात. खूप अधिकारपदापर्यंत तर इंडियन्स लोकांना पोचणं कठीण होतं त्या काळात. त्यामुळे कारकून तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं जुजबी शिक्षण जे आहे ते इंग्रजांच्या काळात सुरू झालं. तेही आवश्यकच होतं. त्याच्यामुळे आपल्याला फायलिंग सिस्टीम आल्या. आपल्याकडे जे आपण गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये जे सिस्टमॅटिकली रुटीन आपण बघतो, फाईल मोमेंट्स म्हणा किंवा इतर, हे सगळं त्या इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीतून आणि त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीतून ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. इंग्रजी त्यांच्यामुळे आपल्या लोकांचं चांगलं झालं आणि हा आपला आता जागतिक स्तरावरचा प्लस पॉईंट आहे. तर इंग्रजांच्या काळात जे काय झालं त्यांनी स्वार्थासाठी केलं, पण ते काही अंश आपल्याला उपयोगी पण ठरलं. आणि मग इंग्रजांच्या काळात झालं काय, दुसऱ्या महायुद्धामध्ये टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात युटिलाइज झाली है ना. आणि मग ती टेक्नॉलॉजी जशी आली त्याच्यासाठी तंत्रज्ञांची गरज भासली आणि तंत्रज्ञ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात, म्हणजे दुसरं महायुद्ध खूप मोठ्या प्रमाणात होतं, म्हणजे त्याची व्याप्ती खूप मोठी होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर मशीन इक्विपमेंट, तुमचे एअरक्राफ्ट्स किंवा इतर जे आहेत त्याचा मेंटेनन्स, त्याची दुरुस्ती, हे सगळं तयार करण्यासाठी त्यांना तंत्रज्ञांची मोठ्या प्रमाणात गरज भासली. आणि त्यावेळेस इंग्रजांनी भारतामध्ये तंत्रशिक्षण द्यायला सुरुवात केली पहिल्यांदी. आणि आपल्या भारतामध्ये तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, तुमच्या भारतामध्ये मुंबईमध्ये मेट्रो थिएटरच्या समोर एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयाची जी इमारत आहे ती पूर्वी साधारणतः 1885च्या काळामध्ये जनरल एज्युकेशन देण्यासाठी ती संस्था सुरू झाली. दगडी इमारत आहे, तुम्हाला कोणाला आठवत असेल तर बघा, उंच पायऱ्या आहेत, दगडी पायऱ्या आहेत. आणि त्या कॅम्पसमध्ये आता खूप साऱ्या गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत. DTचं ऑफिस आहे, DBTचं ऑफिस आहे, अजून इतर पण शासकीय कार्यालय आहेत. आणि ती इमारत आहे मूळची एल्फिन्स्टन विद्यालयाची, की जी जनरल एज्युकेशनसाठी ती संस्था सुरू झाली. पण 1941मध्ये भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदी तांत्रिक विद्यालय उघडण्यात आलं, ते एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयामध्ये. आजही ती इमारत जशीच तशी आहे. तर त्यावेळची इलेक्ट्रिकल लॅब जी आहे ती पण अजूनही त्या आवारात जशीच तशी, त्या काळच्या मोटर्स अजून रनिंग कंडिशनमध्ये आहेत. मी त्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मी त्या वास्तू आणि ते भारावले पण अगदी जवळून बघितलेलं आहे. आणि त्या शाळेमध्ये CD देशमुख म्हणा किंवा बाबासाहेब आंबेडकर म्हणा यांच्यासारखी महान व्यक्तिमत्व जे आहेत ते शिक्षण घेऊन गेलेले आहेत. तर असं हे तांत्रिक शिक्षण जे आहे त्याची सुरुवात 1941 साली भारतामध्ये झाली. मग तदनंतर
इंग्रजांनी त्यांची गरज भागवता भागवता आपल्याला 1947 स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याकडे उद्योगांची कमी, कारण आपल्याकडे इंग्रजांनी आपल्याकडनं सगळा कच्चा माल वाहून नेण्याचं काम केलं. इथे उद्योगांची भरभराट तशी होऊ शकली नाही. रेल्वे त्यांनी टाकली ती त्यांच्या उपयोगासाठी टाकली, जी आपल्यासाठी नंतर वरदान ठरली. परंतु ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली ती साधारणपणे 1955-56 पहिलं पंचवार्षिक निघून गेल्यानंतर 1955-56 या पिरियडमध्ये उद्योगांना चालना देण्याचं गव्हर्नमेंटचं धोरण सुरू झालं आणि जी बंद पडलेली उद्योगधंदे होते, गिरण्या होत्या, त्यांना बळ देण्याचं काम करण्यात आलं. आणि अशा रीतीने मग अशा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पुन्हा तंत्रज्ञानाची मागणी जी आहे ती वाढली, जी आपल्याला इनहाऊस भागवायला लागणार होती. आणि त्या काळामध्ये साधारणतः 1958च्या आसपास भारतामध्ये सर्वत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITIA याची सुरुवात झाली. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की भारतामध्ये सर्वत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITIA देण्यात येणारं प्रशिक्षण, त्याचा सिलेबस ऑल ओव्हर इंडिया सेम आहे. त्यांचं जे शेड्यूल आहे प्रशिक्षणाचं, म्हणजे प्रशिक्षण कधी चालू व्हावं आणि कधी बंद व्हावं, कधी परीक्षा व्हाव्यात, हे पूर्ण भारतामध्ये त्याची सिस्टीम जी आहे ती कॉमन आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा वीकली त्यांचा सिलेबस असतो आणि म्हणजे चौथा आठवडा समजा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये चौथा आठवडा महाराष्ट्रातल्या एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये चालू असेल तर त्या चौथ्या आठवड्याचं प्लॅनिंग आसाममधल्या एखाद्या ITIAमध्ये पण तेच असतं. म्हणजे चौथ्या आठवड्यात हे 2 प्रॅक्टिकल घेतले जावेत किंवा हे 10 प्रॅक्टिकल घेतले जावेत, तर त्या तिथे पण तेच घेतले जातात. असं एक युनिफॉर्म स्ट्रक्चर जे आहे ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं ऑल ओव्हर इंडिया आहे. महाराष्ट्रात जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत या औद्योगिक प्रशिक्षण संस्था येत होत्या. परंतु आता आपण बघतो की मिशन स्किल इंडिया जे आहे ते अनाऊन्स झालं 2014ला. त्याच्यासाठी स्वतंत्र पॉलिसी तयार करण्यात आली आणि स्वतंत्र त्याच्यासाठी मिनिस्ट्री निर्माण करण्यात आली सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आणि त्याच धर्तीवर 2016ला महाराष्ट्रामध्ये तंत्रशिक्षण विभाग वेगळा झाला आणि स्किल डेव्हलपमेंट विभाग हा वेगळा झाला, जेणेकरून स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत शॉर्ट टर्म कोर्सेसपासून तर अगदी 2-3 वर्षाचे लॉंग टर्म कोर्सेस आहेत जे स्किल डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहेत. असे कोर्सेस ह्या विविध संस्थांमधनं शिकवण्याचे जे प्रशासकीय विभाग आहे तो स्वतंत्र करण्यात आला. आणि कौशल्य विकास मंत्रालय सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, तर महाराष्ट्रामध्ये स्किल डेव्हलपमेंट विभाग हा जो आहे हा सुरू झाला. तदनंतर त्या विभागांतर्गत स्वयंरोजगार विभाग जो आहे, ज्याच्या अंतर्गत पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आहेत, सगळं ऑनलाईन पोर्टलवर होतं आहे. तो पण पार्ट तिथे, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर त्या मुलांना अप्रेंटिसशिप देणं म्हणा किंवा त्या मुलांना नोकरी देणं म्हणा, हा एक भाग झाला. नोकरी करणारे नसतील मुलं, काही स्वयंरोजगार करणारे असतील, तर त्याच्यासाठी स्वयंरोजगाराच्या विविध योजना ह्या विभागाअंतर्गत एका छत्राखाली आणण्यात आल्या. आणि स्टार्टअप आणि इनोव्हेशन हा जो भाग आहे हा भाग पण त्याच्यामध्ये जोडण्यात आला. आणि इनोव्हेशन सोसायटी जी आहे, इनोव्हेशन सोसायटी या विभागांतर्गत कार्यरत सद्यस्थितीत आहे. आणि शॉर्ट टर्म कोर्सेससाठी कौशल्य विभागांतर्गत अजून एक सोसायटी जी आहे MSSDS महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी कार्यरत आहे. ITIA आणि टेक्निकल हायस्कूल ज्या आहेत त्या डायरेक्टोरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग ह्या सब विभागाखाली कार्यरत आहेत. आणि स्वयंरोजगार विभाग जो आहे तो आता कौशल्य विकास स्वयंरोजगार नाविन्यता विभाग म्हणून कार्यरत आहे, ज्याच्या अंतर्गत रोजगाराच्या विविध योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात. तर हे स्किल डेव्हलपमेंटचं जे स्ट्रक्चर आहे महाराष्ट्रातलं हे अशा प्रकारचं आहे. तर आपण आता येऊया 10वी नंतरचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेले, अर्थात ITIAमध्ये उपलब्ध असलेले विविध कोर्सेस. तर असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ
1000च्या वरती प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मिळून 1000च्या वरती आय टी आहेत. त्याच्यापैकी साधारणतः 420-21 आय टी आयच्या आहेत त्या शासकीय आय टी आहेत. ज्या पूर्ण भारतामध्ये सगळ्यात मोठा नंबर जो आहे यू पीच्या खालोखाल तो महाराष्ट्राचा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय आय टी आय ज्या आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. आणि प्रायव्हेट पण भरपूर संस्था आहेत. दर्जेदार प्रायव्हेट संस्था असणारी महाराष्ट्र एक खूप महत्त्वाचं असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांबरोबरच प्रायव्हेट संस्थांचं मोठं जाळं आहे. प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं मोठं जाळं आहे. आपल्याला माहिती आहे की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्किल बेस्ड ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे हस्तकौशल्यावर त्याला जास्त भर असतो. त्याच्यामध्ये थेरॉटिकल पार्टला तेवढं महत्त्व दिलं जात नाही, तेवढं महत्त्व नसतं. कारण हे जे स्किल्ड मॅनपॉवर आहे हे तयार केलं जातं इंडस्ट्रीसाठी. इंडस्ट्रीच्या शॉप फ्लोअर काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी हे ट्रेनिंग जे आहे ते दिलं जातं. पूर्वी एकाकडनं दुसऱ्या पिढीला हे जात होतं, परंतु आता तुम्हाला सायंटिफिक ट्रेनिंग जे आहे या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून दिलं जातं. आणि पूर्वी फक्त उद्योगांना लागणारं स्किल्ड मॅनपॉवर तयार करण्याची संस्था म्हणून याची ओळख होती, आत्ताही आहे तशी. परंतु याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे आपली भारत जे आहे ते एक सेवा देणारं खूप मोठं हब आहे ना. सेवा क्षेत्रामध्ये भारताने झेंडा रोवलेला आहे. त्याच्यात आय टी क्षेत्र सगळ्यात पुढे आहे. आणि आपली जी काय म्हणतो आपण त्याला लोकसंख्या ती आपली स्ट्रेंथ आहे. आपण चीनला मागे टाकलंय काही महिन्यांपूर्वी, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी आपण चीनला मागे टाकलंय ना. आता जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून आपलं नाव आहे. आणि ही आपली स्ट्रेंथ जर आपल्याला बनवायची असेल, ही स्ट्रेंथ आपल्याला बनवायची असेल तर आपल्या प्रत्येक नागरिकाकडे ज्याची जो क्रयशक्ती ज्यांच्याकडे आहे, म्हणजे साधारणतः 14 वर्ष ते 59 वर्ष किंवा 60 वर्ष, 59 मी कारण 58 आपलं काही ठिकाणी रिटायरमेंट याच्या काही तर ही जी आहे ही प्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधली लोकसंख्या आहे. आणि ही लोकसंख्या 65च्या वरती आहे. 29 वर्ष वय असलेली लोकसंख्या आपल्याकडे 65-66च्या आसपास टक्के आहे. तर ही आपली स्ट्रेंथ आहे. आणि ह्या लोकसंख्येला, ह्या यंग जनरेशनला आपल्याला रोजगारयुक्त बनवायचं असेल किंवा स्वयंरोजगारासाठी उपयुक्त बनवायचं असेल, स्वयंरोजगारासाठी कुशल बनवायचं असेल तर यांना विविध सेक्टरमधलं आपल्याला कौशल्य देणं आवश्यक आहे. आणि तेच कौशल्य देण्याचं काम औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून केलं जातं आहे. तुम्हाला मला सांगायला आवडेल की आजकाल औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या कोर्सेसची एवढी डिमांड आहे की रिसेंटच्या काही वर्षांमध्ये साधारणतः एक 5-6 वर्षाचा जर तुम्ही डाटा काढला तर डिग्री बी करून त्यांना नोकरी मिळत नाही आहे. म्हणून ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ॲडमिशन घेतात. बी इलेक्ट्रिकल झालेली मुलगी पुन्हा इलेक्ट्रिशियनचा कोर्स करते आय टी आयमध्ये, कारण हँड बेस्ड स्किल्स जे आहेत ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिले जातात. आपल्या इंडस्ट्रीमध्ये जी मॅनपॉवर रिक्वायरमेंट आहे ती पिरॅमिड स्वरूपाची. खाली बेस असतो तो ब्रॉड असतो आणि तो हळूहळू नॅरो होत जातो. म्हणजे खालचा बेस जो आहे तो वर्कर कॅटेगरी किंवा जे ॲक्च्युअल मशीन शॉप फ्लोअरवर काम करतात किंवा मशीनवर काम करतात तो खालचा बेस आहे. त्याची संख्या जास्त आहे. त्याच्यानंतर तुमचा सुपरवायझर येणार, त्याच्यानंतर मिडल मॅनेजमेंटची लोकं येणार, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह लेवलची लोकं येणार आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट हायर MD या स्वरूपाचे लोकं येणार. म्हणजे तुमची मॅनपॉवरची रिक्वायरमेंट जी आहे इंडस्ट्रीमध्ये, कोणती इंडस्ट्री असो ती प्रोडक्शन सेक्टरमधली असो अथवा याच्या सेवा क्षेत्रातली असो, सर्व्हिस सेक्टरमधली, प्रत्येक ठिकाणी तुमचा जो मॅनपॉवरचा जो रिक्वायरमेंटचा जो पिरॅमिड आहे तो पिरॅमिडच असतो. म्हणजे
खाली शॉप फ्लोअर काम करणारे मॅक्झिमम लोक. त्यामुळे होतं काय, इंजिनिअरिंग कॉलेज खूप झाल्यामुळे स्किल सेट इंडस्ट्रीमध्ये मॅनेजमेंट लेवल त्या हायर सुपरवायझर किंवा हायर लेवलला जे स्किल सेट हवे असतात ते प्रत्येकाकडे येत नाहीत आणि डिमांडही तेवढी नाही. म्हणजे लिमिटेड सेट्स आहेत, लिमिटेड त्याची मॅनपॉवर रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे बरेचसे डिग्री झालेली मुलं पण त्यांना हँड स्किल नसल्यामुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये खालच्या बेसमध्ये पण घेतलं जात नाही आणि मग ते बेरोजगार राहतात. आणि म्हणून आता ह्या डिग्री झालेल्या डिप्लोमा झालेल्या मुलांचं याच्याकडे वळण्याचं प्रमाण जे आहे, ITIमध्ये वळण्याचं प्रमाण ते कमी झालं. बरं, ITIमध्ये कोर्स केल्यानंतर तिथेच ITI शिक्षण संपतं असं नाही. तर ITIमध्ये 1 वर्षाचे आणि 2 वर्षाचे कोर्सेस विविध 79 महाराष्ट्रामध्ये 79 80 प्रकारचे कोर्सेस जे आहेत इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग हे राबवले जातात. आणि हे कोर्सेस केल्यावर इथेच संपतं असं नाही. तर तुम्ही समजा 2 वर्षाचा ITIचा कोर्स केलेला असेल तर तुम्हाला सेकंड इयर डिप्लोमाला डायरेक्ट ॲडमिशन मिळते. ज्यांना हायर एज्युकेशन घ्यायची इच्छा आहे, कधी कधी काय होतं इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला प्रमोशन देऊन पुढे पुढे जायचं असेल तर तिथे एज्युकेशन मॅटर करतं, बरोबर आहे. अशा वेळेस तुम्ही ITI केला असेल तर यू कॅन गेट एंट्री इन द इंडस्ट्रीज ऑन द बेसिस ऑफ ITI क्वालिफिकेशन, बरोबर आहे. मी तुम्हाला एंट्री मिळून जाते, ठीक आहे. पण तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्ही अजून वरच्या काही लेवलवर जाऊ शकता. तुमच्याकडे डिग्री असेल तर अजून त्याच्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचू शकता तुमच्या स्किल सेटच्या आधारे. आणि अजून त्याच्या पुढचं एज्युकेशन असेल तर टॉप मोस्ट पोझिशनला पण पोहोचू शकता. तर ITI झाल्यानंतर 2 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा ITI झाल्यानंतर तुम्हाला सेकंड इयर डिप्लोमाला कन्सर्न ट्रेडला ॲडमिशन मिळते. म्हणजे इलेक्ट्रिशियन डिप्लोमा असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिशियन तुमचा ट्रेड असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिकल डिप्लोमाला ॲडमिशन मिळते किंवा इलेक्ट्रिकल तत्सम त्याच्या तो जो इलेक्ट्रिकल सेक्टर आहे त्याच्यामधल्या विविध कोर्सेसना सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. त्याच्यानंतर डिप्लोमा जर तुम्ही कंप्लीट केला सक्सेसफुली तर तदनंतर मात्र तुम्हाला डिग्री सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. BE डिग्री सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. आणि मग डिग्री कंप्लीट झाल्यावर काही जण, म्हणजे आमच्याकडे अशा केसेस आहेत की डिग्री झाल्यानंतर मुलांनी ME MTech केलं, डॉक्टरेट केलं, असे पण काही अगदी मोजकी उदाहरणं आहेत, पण आहेत अशी उदाहरणं. तर स्काय इज द लिमिट. ज्यांना कुणाला आयुष्यात शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी ह्या वाटा ज्या आहेत त्या मोकळ्या आहेत. 12वी इक्वेलन्सी आता ITIला आलेली आहे. त्यामुळे तुम्ही काही लँग्वेजेसचे पेपर देऊन तुम्ही 12वी इक्वेलन्सीचं सर्टिफिकेट मिळवू शकता. आणि 12वीच्या धर्तीवर मग तुम्हाला जे कोर्सेस इतर ठिकाणी अवेलेबल आहेत ते कोर्सेस तुम्हाला ITI झाल्यानंतर 12वीची इक्वेलन्सी झाल्यानंतर उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे हायर एज्युकेशन जे ते स्टॉप होत नाही. आणि ज्यांना एंट्री करायची, इंडस्ट्रीमध्ये ज्यांना एंट्री करायची आहे तर ते इंडस्ट्रीमध्ये पण ते एंट्री करू शकतात. तर असे हे ITIचे कोर्सेस आहेत. तर हा व्लॉग आहे, हा खूप मोठा होणार आहे. त्यामुळे आपण आज इथे ह्या बेसिक इन्फॉर्मेशनसह आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथे थांबूया. याच्या पुढचा ब्लॉग जो आहे आपण एक्झॅक्ट कोणते कोर्सेस, कोणत्या कॅटेगरीचे कोर्सेस आणि कुठे कुठे चालतात ती आपण माहिती घेणार आहोत. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. गुड डे.